मृत्यूच्या दाढेतून सुद्धा परत आणणारे हे पारायण आपण कसे करावे। नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे चॅनलवर स्वागत करतो आहे। आणि आज आपण शिवलीलामृताचे पारायण कसे करावे याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। हे शिवलीलामृत पारायण आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे, आपल्या अडीअडचणी दूर करणारे, तसेच आपल्याला ऐश्वर्य प्राप्त करून देणारे, आपल्या मनोकामना पूर्ण करणारे, तसेच आपल्याला इच्छित जोडीदार प्राप्त करून देणारे हे पारायण, आपल्याला संतती प्राप्त करून देणारे पारायण, आपण जर कर्जाच्या दाढेत अडकले असाल तर आपल्याला कर्जमुक्त करणारे हे पारायण, तसेच एखाद्याला मृत्यूच्या दाढेतून सुद्धा परत आणणारे हे पारायण आपण कसे करावे। श्रोते हो, महादेवासाठी केलेले हे पारायण आपण कसे करावे हेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर ही माहिती सांगण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना माझी एक विनंती आहे की आपले जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर आपण कमेंट्समध्ये मला विचारू शकता नक्कीच। श्रोते हो, मी तुम्हाला तिथे अगदी आनंदाने तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेल। आणि ला एक विनंती आहे की हे जे मी व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत आहे ते आपण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून कोणी जर अडचणीत असेल तर त्याला नक्कीच या व्हिडिओचा उपयोग होईल आणि तो देखील पारायण करून, व्रत करून आपल्या स्वतःच्या अडचणी दूर करण्याचा हा प्रयत्न करेल। तर श्रोते हो, ही जी माहिती मी आपल्यासमोर सांगत आहे ती यासाठीच की आपल्या अडचणी दूर व्हावेत आणि आपल्याला ऐश्वर्य प्राप्त व्हावे। श्रोते हो, जर आपण प्रेरणा घेऊन हे सर्व काही करत असणार तर आपल्याला त्याचा अनुभव नक्कीच येईल आणि श्रोते हो, आपल्या अडचणी देखील दूर होतील। शिवलीलामृत पारायण कुठल्या दिवशी करावे, ते सोमवारच्या दिवशी सुरू करावे। कुठला सोमवार घ्यावा तर कुठल्याही सोमवारी, म्हणजे 12 महिन्यातील कुठल्याही सोमवारी आपण या पारायणाला सुरुवात करू शकता। श्रावण महिन्यामध्ये शिवभक्तीचे अधिक महत्त्व आहे, त्यामुळे येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये आपण याचे पारायण करू शकता। बाकी वर्षभर आपण याचे पारायण करू शकतो, फक्त सोमवारी आपल्याला याची सुरुवात करायची आहे। पारायण करताना आपल्याला कशी करायची आहे तर सर्वप्रथम पारायणाच्या दिवशी म्हणजे सोमवारी आपल्याला सर्वप्रथम महादेवाचे जाऊन दर्शन घ्यायचे आहे, बेलपत्र वाहायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे आपल्याला महादेवाला की आपल्या आशीर्वादाने आपले शिवलीलामृताचे ग्रंथाचे पारायण करणार आहे, आपल्या आशीर्वादाने निर्विघ्नपणे पार पडू द्या, कुठलीही अडचण नको आणि माझे जे इच्छित फळ आहे ते पूर्ण होऊ दे। अशा प्रकारे आपण महादेवाला प्रार्थना करावी। शक्य झाल्यास काही गोडाचा नैवेद्य देखील दाखवावा। घरी आल्यावर आपल्या देवाऱ्याजवळ बसावे, पूर्वाभिमुख बसावे, म्हणजे पूर्वेकडे तोंड करून बसावे। त्यानंतर सर्वप्रथम आपण संकल्प करावा की आपण हे पारायण कुठल्या इच्छेसाठी, कुठल्या कारणासाठी करत आहोत। संकल्प झाल्यानंतर सर्वप्रथम पारायणाला सुरुवात करताना आपण शुभ्र वस्त्र नेसायचे आहे। शुभ्र वस्त्र नेसूनच आपल्याला पारायण करायचे आहे। कुठलेही आसन आपण या ठिकाणी घेऊ शकता, यामध्ये काही शंका नाही। तसेच पाटावरही आपण बसू शकता आणि पारायणाला सुरुवात करू शकता। आपल्याला 7 दिवसाचे पारायण करायचे आहे। हा जो पारायण काळ असेल हा 7 दिवसाचा असणार आहे। या 7 दिवसात आपण अध्याय कशा प्रकारे वाचावे तर आपल्याला हे लक्षात घेणे गरजेचे आहे की शिवलीलामृत ग्रंथामध्ये 15 अध्याय आहेत, यापैकी 14 अध्याय अत्यंत महत्त्वाचे आहेत। 15वा जो अध्याय आहे तो नंतर त्यामध्ये जोडण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्वप्रथम 14 अध्याय हे महत्त्वाचे आहेत। आपल्याला 7 दिवसाचे पारायण करायचे आहे। या 7 दिवसात प्रत्येकी 2 अध्याय आपण प्रति दिवशी वाचावे, म्हणजे पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 2, या क्रमाने 7ही दिवस आपण 2-2 अध्याय करत 14 अध्याय पूर्ण करावेत। आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी सुरू केल्यानंतर आपले रविवारी पारायण पूर्ण होईल। 14वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर आपण 15वा अध्याय नक्कीच वाचू शकता। तो अध्याय वाचून आपण हे पारायण पूर्ण करावे। याबद्दल अजूनही प्रश्न एक विचारला जातो, तो म्हणजे की कुठल्या वेळेमध्ये आपण याचे पारायण करावे। तर याची जी वेळ आहे ती महादेवाला जी प्रदोष काळाची वेळ आहे, जी आवडती वेळ आहे, ती वेळ वाचण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। काही जणांना शक्य नसल्यास आपण सकाळी सुद्धा याचे वाचन करू शकता। पारायण करताना उपवासाचेही काही नियम आहेत, आपल्याला उपवास करणे गरजेचे आहे। एक भुक्त राहून आपण उपवास करावा। एक भुक्त म्हणजे फक्त एक वेळ खाणे। यामध्ये अनेकांना प्रश्न पडतो की कुठल्या प्रकारचे आपण जेवण करावे। संपूर्ण दिवस उपवास झाल्यानंतर आपण संध्याकाळी कुठल्याही प्रकारचे अन्न ग्रहण करू शकता। त्यातही लक्षात ठेवा की कुठल्याही प्रकारचा मांसाहार वर्ज्य आहे। मद्यपान देखील करू नये। संपूर्णपणे सात्विक आहार असणे गरजेचे आहे।
पोथी वाचन झाल्यानंतर आपण अन्नग्रहण करू शकता। अशा प्रकारे आपण प्रति दिवसाचे वाचन आणि उपवासाचे नियम आहेत। यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की या ग्रंथाचे पारायण कोण करू शकते? तर या ग्रंथाचे पारायण स्त्री पुरुष दोघेही करू शकतात। महादेवाची भक्ती सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे याचे पारायण कोणीही करू शकते। यानंतरचा अजून एक भाग म्हणजे पारायण काळामध्ये आपण कशा प्रकारे वागावे। तर पारायण काळात आपले आचरण संपूर्णपणे सात्विक साधेपणाचे असणे गरजेचे आहे। कुठल्याही प्रकारचे असत्य भाषण करू नये, कोणालाही दुखावले जाईल असे कृत्य देखील आपण करू नये। यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे या पारायणाचे उद्यापन आपण कसे करावे। तर उद्यापन अत्यंत सोपे आहे। वाचन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे रविवारी जेव्हा आपले संपूर्ण अध्याय पूर्ण होतील, संपूर्ण अध्याय वाचून होतील, त्यानंतर जवळील महादेवाच्या मंदिरात जावे। महादेवाला पुन्हा एकदा बेलपत्र फुले वाहून नमस्कार करावा। कुठल्याही प्रकारचा नैवेद्य आपण दाखवू शकता। नैवेद्य दाखवल्यानंतर मंदिरात जे पुजारी असतील त्यांना वस्त्र द्यावे, तांदूळ द्यावेत आणि त्यांचा यथोचित आदर सत्कार करावा। याचबरोबर सवाष्णींचाही आदर सत्कार करू शकता किंवा काही जोडप्यांना बोलावून सुद्धा आपण त्यांचा आदर सत्कार करू शकता। याबरोबर आपण काही गरजू लोकांनाही आवश्यक असलेल्या वस्तू पुरवू शकता। अशा प्रकारे याचे उद्यापन आपण करायचे आहे। उद्यापन करण्यासाठी काही वेळेस मंदिरात जाणे शक्य नाही, त्यावेळेस आपण घरच्या घरी त्याचे उद्यापन करू शकता। 8व्या दिवसापासून आपल्याला कुठलेही पारायणाचे नियम लागू होत नाहीत। या काळात आपण ब्रह्मचर्याचे पालन केले तर अतिउत्तम। महादेव हे वैराग्य असल्यामुळे आपण ब्रह्मचर्याचे पालन करावे। हे सुरुवात करताना आपण काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे की पारायणात कुठल्याही प्रकारे खंड पडणार नाही, हे पाहूनच आपण पारायणाला सुरुवात करावी। म्हणजे काय तर महिलांनी पारायण सुरू करताना आपल्याला आपल्या मासिक धर्माची अडचण तर येणार नाही ना, याची काळजी घ्यावी। याची दुसरी काळजी म्हणजे आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचे सूतक लागणार नाही, अशी वेळ पाहूनच आपण काळजी घेणे गरजेचे आहे। आपल्याला सूतक लागणार की नाही याची आपल्याला पूर्वसूचना मिळू शकत नाही, तरीसुद्धा आपण थोडीशी काळजी घेऊनच पारायणाला सुरुवात करावी किंवा कुठलेही विघ्न न येता आपले पारायण होईल आणि आपली इच्छित फलप्राप्ती होईल। यासाठी आपण पारायणात चुकून जर खंड पडला तर नव्याने आपल्याला सांगितलेले सर्व नियम पाळून पुन्हा आपल्याला सुरुवात करायची आहे। लक्षात घ्या, कधी कधी खंड पडू शकतो, पण आपल्याला परत पुढचा सोमवार पाहून आपल्याला सर्व काही पहिल्यापासून सुरुवात करायची आहे। आपली श्रद्धा भक्ती असणे गरजेचे आहे। या गोष्टींवर आपले पारायण हे निर्विघ्नपणे पार होईल महादेवांच्या कृपेने, अशी आपल्या मनामध्ये देखील एक इच्छा पाहिजे। श्रोते हो, अगदी थोडक्यात शिवलीलामृत पारायण कसे करावे याविषयीचा हा व्हिडिओ होता। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण यावर्षी नक्कीच पारायण करा अशी मी आपल्याला विनंती करतो। आपल्या सर्वांना येणाऱ्या श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। शिवजींची आपल्यावर आपल्या कुटुंबावर असीम कृपा राहो ही शिवजींच्या चरणी प्रार्थना। ओम नमः शिवाय।